कॅबिनेट मंत्र्यांकडून राज्यमंत्र्यांना अद्यापही अधिकारांचं वाटप नाही। 2 वेळा मुख्यमंत्र्यांकडे राज्यमंत्र्यांची लेखी तक्रार। सेनेच्या कोट्यामधल्या मंत्र्यांकडून अधिकार मिळत नसल्याचा दावा। सूत्रांची माहिती। पक्ष फोडण्यासाठी नेमलेला दलाल म्हणजे गिरीश महाजन। संजय राऊत यांची जळजळीत टीका। ठाकरेंच्या काळात चौकशी लागल्यावरती महाजन पक्ष सोडणार होते, त्यामुळे सत्तांतर झाल्यावर भाजप सोडणारे पहिले महाजन असतील, राऊतांनी डिवचलं। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची आज पुण्यतिथी। गोपीनाथ गडावरती धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित राहणार। अनेक दिवसांच्या नंतर सार्वजनिक कार्यक्रमाला राहणार उपस्थित। यवतमाळमध्ये आज काँग्रेसची शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा आणि शेतकरी मेळावा। मोदींनी दिलेल्या आश्वासनाचं स्मरण करून देण्यासाठी पदयात्रा। हर्षवर्धन सपकाळ, धानोरकर, माणिकराव ठाकरे, मोघेंचाही सहभाग। ठाकरे बंधू एकत्र यावेत ही आमच्यासह महाराष्ट्राची इच्छा। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांचं विधान। ही इच्छा भविष्यामध्ये पूर्ण होईल असंही सूचक विधान। जेसीबी विक्री व्यवहारामधल्या फसवणुकीच्या संदर्भात शशांक आणि लता हगवणेला आज खेड कोर्टामध्ये हजर करणार। निलेश चव्हाणसह राजेंद्र आणि सुशील हगवणेला शिवाजी कोर्टामध्ये हजर केलं जाईल। महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांचं शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार। महिला आयोग अध्यक्षांना पायउतार करण्याची मागणी करणार। वर्षा गायकवाड, सुषमा अंधारे, रोहिणी खडसे उपस्थित राहणार। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाच्या कार्यपद्धतीच्या संदर्भात बैठक। गेल्या अनेक दिवसांपासून महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवरती सवाल उपस्थित। पुण्यामधल्या कृषी विभागाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये माजी कृषी मंत्री शरद पवार यांचं नाव वगळलं। कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान उपस्थित राहणार। पवार पुण्यामध्ये उपस्थित नसल्याचं कार्यालयाचं स्पष्टीकरण। दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज सुनावणी। डिजिटल पुराव्यांची मागणी करण्याची शक्यता। वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनवरही म्हणणं मांडण्याची शक्यता। नागपूरमध्ये एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। शिक्षण सोडण्याच्या तयारीमध्ये असलेल्या तिन्ही राजपूत बहिणींना जात प्रमाणपत्रासह जात वैधता प्रमाणपत्र, तर नागपूरमधल्या 1200 पेक्षा जास्त पारधी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र। पंतप्रधान मोदींच्या धोरणांमुळे ऑपरेशन सिंदूरच्या नंतर जगामध्ये भारत एकटा पडला। खासदार संजय राऊत यांची टीका। शिष्टमंडळामधल्या खासदारांनी परदेशामध्ये जाऊन गाणी गाऊन दाखवल्याचा सुद्धा टोला। इंडिया आघाडीची आज बैठक। दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद होणार। ऑपरेशन सिंदूरबाबत विशेष अधिवेशनाची मागणी। 200 खासदारांच्या सहीचं पत्र पंतप्रधान मोदींकडे केलं सादर। पाकिस्तानचा पर्दाफाश करणारं शिष्टमंडळ आज भारतामध्ये परतायला सुरुवात। बैजयंत पांडा आणि कनिमोळींच्या नेतृत्वातल्या शिष्टमंडळ मोदी आणि जयशंकर यांना दौऱ्याची माहिती देणार। युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामध्ये रशियाची 41 विमानं उद्ध्वस्त। 18 महिन्यांपूर्वीच ऑपरेशन स्पायडर वेबचं नियोजन। रशियाच्या सीमेपासून 1000 किलोमीटर आतमध्ये ड्रोन पाठवल्याचं समोर। आज आयपीएल 2025चा अंतिम सामना। विजेतेपदासाठी पंजाब आणि बंगळुरूमध्ये रंगणार झुंज। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती फायनलचा थरार। आणि अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये आजपासून राम दरबाराचा प्रतिष्ठापना सोहळा। भव्य राम दरबाराची उभारणी। पहाटेपासूनच मंदिर प्रांगणातील 8ही मंदिरामध्ये अनुष्ठान सुरू। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे संजय राऊत यांच्या वक्तव्याची।